गुड इव्हनिंग स्टुडंट्स. इयत्ता 7वी धडा क्रमांक 2 शिवपूर्वकालीन भारत आणि या पाठातील हे जे आजचं लेक्चर आहे ते रेकॉर्ड नुसार 10वं लेक्चर आहे आणि यामध्ये आज आपण सुलतानशाहीचा अस्त हे आपलं मुख्य लेक्चरचा आपला मुख्य विषय आहे आणि त्या अंतर्गत आज आपण पाहणार आहे हा अस्त झालेला आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे आणि त्यासोबत अनेक छोट्या छोट्या राज्यांचा पण विषय आपण इथे पाहणार आहे. ठीक. हा एक नकाशा जो आता तुम्हाला डोळ्यांसमोर दिसतोय त्यामध्ये आपण पहा तुगलक म्हणजे मोहम्मद तुगलकाचं हे राज्य होतं. तुगलकाचं राज्य राजपुतांवर त्याचं वर्चस्व होतं आणि दक्षिणेला इथपर्यंत राज्य साधारणपणे दक्षिणेला पसरलेलं होतं हे आपण पाहिलेलं आहे. यामधून विजयनगरचं राज्य जे आपल्याला भगव्या रंगामध्ये दिसत आहे ते वेगळं झालं आणि सोबत हा जे हिरव्या रंगात दिसत आहे ते राज्य म्हणजे बहमनी राज्य वेगळं झालं. हे जे बहमनी राज्य आहे याची सुरुवात केली हसन गंगू बहमनीने. आपण यापूर्वी थोडीशी माहिती एक इंट्रो याचा घेतलेला आहे आणि 1347 साली बहमनी राज्याची स्थापना झालेली आहे. याची राजधानी आहे ती आहे गुलबर्गा या ठिकाणी कर्नाटकमध्ये. हे पहा इथे आहे गुलबर्गा. म्हणजे विजयनगरचं राज्य त्याची राजधानी हम्पी ही सुद्धा सध्याच्या कर्नाटकमध्ये आहे आणि बहमनी राज्याची राजधानी गुलबर्गा ही सुद्धा सध्याच्या कर्नाटकमध्येच आहे. दक्षिणेतल्या दोनही मोठ्या राज्यांच्या राजधान्या या सध्याच्या कर्नाटक राज्यामध्ये येतात. म्हणजे कर्नाटकचे तेव्हा अर्थातच दोन राज्यांमध्ये वेगवेगळे तुकडे असले पाहिजेत. हे जे राज्य आहे हे राज्य स्थापन केलं हसन गंगू बहमनीने. पण मूळ राजापेक्षा सुद्धा जास्त महत्व जे आहे ना ते इथं महमूद गावान या वजीराला दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपलं कर्तृत्व किंवा आपलं कार्य कशा पद्धतीने इतिहासात नोंदवलं जातं त्याचं उदाहरण म्हणजे बहमनी राज्य जर शिकायचं असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या राजांची यादी मी तुम्हाला शिकवणारच नाहीये. त्या बहमनी राज्याचा जो वजीर आहे म्हणजे राजे पदावर हा हसन गंगू बहमनी आणि त्याच्यानंतर त्याचे मुलगा नातू पंतू काही थोडेफार असतील ते सगळे 4-5 जण, पण ते कुणीच महत्वाचं नाहीये. संस्थापक म्हणून हसन गंगू बहमनी महत्वाचा आहे पण यांच्यापैकी बाकी कुठलाही त्याचा वंशज महत्वाचा नाहीये. महत्वाचा आहे तो त्याचा वजीर, त्याचा पंतप्रधान. आणि हा जो त्याचा वजीर आहे, हा जो बहमनीचा पंतप्रधान आहे याचं नाव आहे महमूद गावान. हे जे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाने या राज्यामध्ये प्रचंड मोठा बदल केला. त्यांनी काय काय केलं ते पहा. त्याने राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा केली. त्याने टॅक्सेशनची पद्धत आहे, कर गोळा करण्याची पद्धत आहे त्यामुळे त्यांनी सुधारणा आणल्या. लोकांना आनंददायी वाटेल, जनतेला प्रजेला आनंददायी वाटेल आणि सरकारला सुद्धा पैसा मिळेल अशा पद्धतीचा छान मार्ग त्यांनी शोधून काढला आर्थिक सुधारणेमध्ये. त्याने जहागिरी ऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. जहागिरी काय म्हणजे समजून घ्या. म्हणजे समजा एखाद्या राजाने आपल्या शूरवीर आणि मोठा पराक्रम गाजवणाऱ्या सेवकावर जर तो खुश झाला, एखाद्या युद्धामध्ये त्याने काहीतरी पराक्रम गाजवला की त्याला जहागिरी दिली जायची. जहागिरी म्हणजे काय तर हे गाव किंवा ही 50 गावं, ही 30 गावं, ही 100 गावं, जी काही ती गावांची संख्या असेल, हे सगळी जी गावं आहेत ह्या सगळ्या गावांचा कारभार त्याने पाहायचा. मग त्यांनी तिथं काय करायचं, त्या भागाचा थोडक्यात तोच राजा. म्हणजे या राजाला जर त्या भागात काय चाललंय याची माहिती घ्यायची असेल तर तो या जहागीरदाराला विचारायचा. जहागीरदाराने टॅक्स घेताना सुद्धा स्वतः ठरवायचा. म्हणजे समजा राजाला एक प्रदेश आहे विचार करा आणि त्या प्रदेशातून समजा राजाला 50 रुपये टॅक्स पाठवायचा आहे. तर हा जो आहे हा जो जहागीरदार आहे त्याने थोडाफार जास्त घेतलेला चालू शकत होता. मग हा 70 रुपये, 80 रुपये, 90 रुपये किती घ्यायचा व याच्यामध्ये पिळवणूक कोणाची व्हायची? त्या प्रजेची. दुसरा विषय,
समजा एक आहे सरदार, तो अतिशय जबरदस्त आहे, तो शूरवीर आहे, त्याला जहागिरी मिळाली, पण जहागिरी वंश परंपरागत होती. त्याच्यानंतर त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, अशी ती चालू राहणार. मग मला सांगा, जर वडील जे आहेत ते मातब्बर आहेत, शूरवीर आहेत, तर मूल तशाच प्रकारचं असेल याची खात्री आहे का रे? मग त्याला बिनकामाचीच काही पराक्रम गाजवतं त्याला जहागिरी मिळायची. पुढची गोष्ट, एकाच ज्या सरदाराला समजा 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, 4 मुलं असतील, लागली जहागिरीसाठी भांडणं, झाल्या एकमेकांमध्ये लढाया. या सगळ्या गोष्टींमुळे जहागिरी बंद करून रोख पगार द्यायला सुरुवात केली महमूद गावांनी. लक्षात घ्या, महमूद गावांनी जी पद्धती अवलंबली त्याच प्रकारची पद्धती पुढच्या काळामध्ये निजामशाहीमध्ये अवलंबली गेली. तीच पद्धती शहाजी राजांनी पाहिली, ती त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा त्यांच्या हातात निजामशाही होती त्या काळात राबवली, आणि तीच पद्धती जहागिरीऐवजी रोख पगार देण्याची पद्धती आहे, ही अशा रीतीने ट्रान्सफर होत आली आहे. शिवाजी राजांनी हे पाहिलं, त्याची माहिती घेतली, त्याचा फायदा कळाला आणि शिवरायांनी सुद्धा जहागिरी बंद केली आणि रोख पगार द्यायला सुरुवात केली. हे पैसे घे, ते खर्च कर. हे पैसे घे, त्याचा राजवाडा बांध, काही प्रॉब्लेम नाही, पैसे हातात घे, जमीन द्यायची नाही. आणि एखादा जहागीरदार नंतरच्या काळामध्ये एखादा कमकुवत राजा आला की स्वतःला राजा म्हणून घोषित करून टाकेल, बरोबर ना? त्यामुळे जहागिरीऐवजी रोख पगार द्यायला सुरुवात करण्यात आली. सैन्यात शिस्त शिस्त आणली त्याने. म्हणजे काय कुठे हल्ला करायचा किंवा कुठे जायचं यायचंय, काय करायचंय, तर निघाले, असे उठले आणि निघाले, सगळी शस्त्र घेतली निघाले, असं नाही. त्याला परेड म्हणूया, त्याला आपण तो उभं राहण्याची पद्धती आहे, चालण्याची पद्धती आहे, सगळ्या गोष्टी एकदम शिस्तबद्ध करण्याचं काम महमूद गावांनी केलं. जमीन महसुलात सुधारणा केली. म्हणजे जमिनीचा जो काही त्यांना महसूल मिळतो, जो टॅक्स मिळतो, जो कर मिळतो, ज्याच्यामुळे राजाचे खजिना भरतोय, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने केल्या. म्हणजे डायरेक्टली शेतकऱ्याकडून सगळ्यांकडून पैसा घेण्यापेक्षा सगळ्यांकडून धान्य घ्यायला सुरुवात केली त्यांनी. काय होतं, समजा पैसा घ्यायचा असेल तर ते सगळं धान्य जे आहे ते शेतकऱ्याला बाजारात नेऊन विकावं लागेल. पण एक शेतकरी नाही, सगळ्या शेतकऱ्यांना ते धान्य बाजारात नेऊन विकावं लागेल. आणि बाजारात जर सगळं धान्य एकदम आलं तर याचा अर्थ धान्याचा भाव कमी झाला, नुकसान शेतकऱ्याचं. त्यामुळे महमूद गावाने डायरेक्ट धान्य घेणं ही पद्धती जी आहे ना, याला सुद्धा प्रेफरन्स दिलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय त्याने बिदर या ठिकाणी, त्याच्या राजधानीचं जवळ एक छोटं ठिकाण आहे बिदर नावाचं, त्या ठिकाणी त्याने फारसी भाषा आणि अरबी भाषा यांचं शिक्षण देण्यासाठी मदरशांची स्थापना केली. थोडक्यात आपण म्हणूया त्या काळातल्या शाळा म्हणायच्या का यांना? बघा ना महमूद गावान, बहमनी राज्याची शाळा म्हणायचं का मदरसा म्हणजे? आता राजा म्हणूयात किंवा तो वजीर म्हणूयात किंवा ते राज्य म्हणूयात, हे इस्लाम धर्मीय जास्त त्याच्यामध्ये अधिकार पदावर असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा मदरशाकडे प्रेफरन्स दिलेला आहे. मदरसा म्हणजे मस्जिद मध्ये हे जे प्रार्थना स्थळ आहे त्याच्या अंतर्गत हे शिक्षण दिलं जातं. त्या ठिकाणी मदरसा म्हणजे थोडक्यात तिथलं धार्मिक शिक्षण दिलं जातं. पण फारसी आणि अरबी शिक्षण दिलं जातंय. तो चाललाय ना काहीतरी, बरोबर चूक किती प्रमाणात बरोबर किती प्रमाणात चूक सगळं आपण पुढे विचार करूयात. मुळात त्याचा प्रयत्न तरी आहे काहीतरी स्थापन करण्याचा. म्हणून म्हटलं तुम्हाला की हे जे मुद्दे आहेत ना, एखाद्या राजाला सुचणार नाही असे मुद्दे वजीराला सुचलेले आहेत. त्यामुळे राजे महत्वाचे इथंच. हसन गंगू महबनी एवढा एकच फक्त राजा महत्वाचा आहे जो संस्थापक आहे, बाकी सगळे चिल्लर. हा जो महमूद गावान आहे, या महमूद गावांचं निधन झालेलं आहे एप्रिल महिन्यामध्ये 1481. आणि याचं निधन झाल्याच्या नंतर नंतर हे जे राज्य होतं बहमनी राज्य, जे तुम्ही आता समोर पाहताय, ते राज्य नंतर टिकलं नाही. या एका राज्याचे 5 तुकडे पडले. बघा मी काय सांगतोय, एखादा राजा निधन पावल्याच्या नंतर त्याच्या राज्याचे तुकडे पडणं हा विषय आपण आजपर्यंत पाहिलेला आहे. आतापर्यंत आपण अनेक गोष्टी अशा पाहिल्या.
पण एक वजीर मरण पावल्याच्या नंतर राजाला ते राज्य झेपलं नाही, असा प्रसंग बहमनीमध्ये घडला. 5 तुकडे पडले. त्यातला एक तुकडा आदिलशाही 1490 मध्ये ही वेगळी झाली. त्याचं निधन 1481 आहे बरं का. 9 वर्ष कसं तरी सांभाळलं असेल लोकांनी. निजामशाही अहमदनगरची, विजापूरची आदिलशाही, निजामशाही अहमदनगरची 1490 मध्येच वेगळी झाली. इमादशाही वराड प्रांत, म्हणजे सध्याचा आपला जो विदर्भाचा जो प्रांत आहे त्या भागातला उत्तरेतला भाग आपल्याला म्हणता येईल. तिथे इमादशाही, बरीदशाही बिदर, थोड्या वेळपूर्वी आपण पाहिलं ना नाव ते, तिथं मदरशांची स्थापना केली होती. तिथून एक वेगळी बादशाही सुरू झाली, बिदरशाही 1490. बघा, 4ही बादशाह 1490 साली एकाच वेळी खटका उडाला. धाड 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 तुकडे पडले राज्याचे. आणि 5वी कुतुबशाही ही मात्र थोडी उशीर आहे, 1512 मध्ये सुरू झाली, गोवळकोंड्याची कुतुबशाही. इथे फरक लक्षात घ्या, 2 राज्य संपलेली आहेत. विजयनगरचं सुद्धा राज्य संपलेलं आहे, आपण पाहिला याचा इतिहास. आणि बहमनीचं सुद्धा राज्य संपलेलं आहे. पण विजयनगरचं राज्य नष्ट झालं ते प्रॉपर कायमस्वरूपी नष्ट झालं. बहमनीच्याच राजाने हल्ला करून संपवलं ना. पण बहमनीचं राज्य नष्ट झालं तेव्हा ते पूर्ण नष्ट झालं नाही, तर बहमनीचे राजे संपले आणि 5 राजे निर्माण झाले. लक्षात घ्या, या ठिकाणी बहमनी मधून ज्या 5 बादशाह्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये मुघलशाही येत नाही, ती वेगळी आहे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही अशा या 5 बादशाह्या निर्माण झालेल्या आहेत. आणि मुघलशाही हा एक वेगळा विषय आहे. तिथपर्यंत आज आपण पोहोचणार आहे, कारण सुलतानशाहीचा अंत होतो, तिथून मुघलशाहीची सुरुवात होते. तर अशा या 5 बादशाह्या तयार झाल्या. आणि याच्या नंतर ज्यावेळी विजयनगरचं राज्य पुढे संपलं तेव्हा मग या बादशाह्यांनी पुढे सगळा जो खालचा दक्षिणेतला भाग आहे तो सुद्धा काबीज करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने बहमनी राज्य जे आहे ते नष्ट झालेलं आहे. त्यानंतर आपण आता वळूयात पुन्हा एकदा उत्तरेकडे. मोहम्मद तुगलक आठवतोय ना? हाच तो तुगलक ज्याचा कंट्रोल नव्हता संपूर्ण देशावर. एवढं मोठं राज्य त्याचं. अच्छा, पाकिस्तान मधल्या पासून ते अगदी बंगालपर्यंत, उत्तरच्या काश्मीर पासून दक्षिणेला अगदी जवळ दक्षिण भारत संपूर्ण. एवढं मोठं राज्य होतं याच्याकडे. पण याचा कंट्रोल नव्हता आणि त्याच्यामुळे हरिहर व बुक्क यांनी बाजूला झाले आणि त्यांनी दक्षिणेमध्ये विजयनगरचं राज्य स्थापन केलं. आणि त्यानंतर हसन गंगू बहमनी बाजूला झाला आणि त्याने बहमनीचं राज्य स्थापन केलं. राजपूतांनी सुद्धा स्वतःचं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित करायला सुरुवात केली. स्वतःची छोटी छोटी राज्य जी आहेत ती टिकवायला सुरुवात केली, कारण मोहम्मद तुगलकाला तेवढा कंट्रोल संपूर्ण राज्यावर ठेवता आला नाही. हा मोहम्मद तुगलक दुसरा असा सुलतान होता, सुलतानशाहीतला सुलतान. पण मी जे तुम्हाला सांगितलं होतं की जो खलिफा आहे, जो धर्मगुरू आहे, त्याला मूळ राजा मानणारा आणि मग त्याच्या वतीने मी या गादीवर बसलोय असं मानणारा हा नव्हता. हा म्हणायचा मी स्वतः राजा आहे. अशा पद्धतीचं म्हणणं याच्या पूर्वी अल्लाउद्दीन खिलजीने आणि नंतर मोहम्मद तुगलकाने मांडलेलं होतं. बाकी कुणी असं म्हणणं मांडलं नाही. बाकी सगळेजण जे होते सुलतानशाहीतले ते सर्वजण जो मूळ धर्मगुरू आहे त्यालाच ते स्वतःचा राजा मानत असत. मोहम्मद तुगलकाचा मृत्यू झाला 1351 मध्ये आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा गादीवर बसला, फिरोज शहा तुगलक. मोहम्मद तुगलकाने ज्या चुका केल्या, मी राजा, ती चूक फिरोज शहाने केली नाही. तो म्हणाला मी सुलतान आहे, मी राजा नाही. मोहम्मद तुगलकाने काय केलं? एकदा घेतले निर्णय वारंवार बदलले. फिरोज शहाने विचार करून निर्णय घेतले, परत बदलण्याची वेळ आली नाही पाहिजे. मोहम्मद तुगलकाने काय केलं? जे तुर्कस्तान मधून, अरबस्तानामधून जे लोक येतील त्या लोकांना त्याने नाराज केलेलं होतं.
फिरोजशाह तुघलकाने काय केलं, त्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे येणारी आक्रमणं कमी होतील आणि आपल्या राज्यातील अंतर्गत बंडाळ्या सुद्धा कमी होतील. हा चांगला म्हणावा तर प्रजेच्या दृष्टीने चांगला पण राजा आहे, आणि धर्मांध म्हणावा तर प्रजेच्या दृष्टीने धार्मिक काही विचार, म्हणजे त्याने सर्व धर्मांना त्याने मदत केली, सहकार्य केली, ही गोष्ट खरी आहे. पण सोबतच त्याने जो स्वतःचा धर्म आहे त्याला थोडं जास्त, गरजेपेक्षा जास्त म्हणूयात आपण, थोडस असं त्याने थोडस एक्सटेंड करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कुठलीही गोष्ट खूप मोठ्या लिमिटला नाही नेली. ना तो खूप उदार झाला, ना तो खूप धर्मांध झाला. त्याने एक बॅलन्स ठेवला, एक संतुलन ठेवलं. आणि त्यामुळे 1351 ते 1388 असा प्रचंड मोठा काळ, बघा ना, 51 ते 88 म्हणजे जवळजवळ 47-48 वर्षांचा काळ आहे. एवढा प्रचंड मोठा काळ त्याला सुलतानशाहीचं पद उपभोगता. पुढे त्याचा मृत्यू झाला 1388 मध्ये, आणि मग गादीवर आला त्याचा मुलगा नासिरुद्दीन मोहम्मद तुघलक. 1388 ते 1398, 10 वर्षांचा कालावधी हा तुघलकांचा शेवटचा राजा. आता 1398 ला 10 वर्षात असं काय झालं बघा ना, वरती इथला कालावधी पहा, 26 ते 27 वर्षांचा कालावधी दिसतोय. इथला कालावधी पहा, प्रचंड मोठा 37-48 वर्षांचा कालावधी. इथे मात्र 10 वर्षात काल संपलेला आहे. याचं कारण असं की याच्या कालावधीमध्ये एक प्रचंड मोठं आक्रमण तुघलकांच्या राज्यावर आलं, म्हणजे तेव्हाच्या भारत देशाच्या दिल्लीवर आलं. आणि हे आक्रमण घेऊन येणारा होता एक खूप मोठा आणि शूरवीर, तितकाच क्रूर आणि तितकाच जनतेला लुटण्यामध्ये माहिर आणि तरबेज असणारा हा योद्धा. त्याचं नाव होतं तैमूर लंग. तुम्ही जर कधी न्यूज मध्ये किंवा वर्तमानपत्र जर पाहिलं असेल तर पहा, एक ऍक्टर आहे, त्याचं नाव आहे सैफ अली खान. त्याची पत्नी आहे करीना कपूर खान. आणि त्यांना ज्यावेळी पहिला मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं तैमूर. तर संपूर्ण देशामधून खूप मोठी टीका त्या, आता त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं मुलं आहे, काय नाव ठेवायचं ते आम्ही ठरवू. पण संपूर्ण देशामधून त्याच्यावर ही टीका झाली त्या ऍक्टरवरती, की तुम्ही भारतावर आक्रमण करणाऱ्या या तैमूर लंगचं नाव, हे नाव तुम्ही तुमच्या मुलाला कसं काय देऊ शकता, हे देशविरोधी आहे, असं काही लोकांनी म्हटलेलं होतं. त्याचे त्याचे विचार असतात वेगवेगळे, मी फक्त विचार मांडण्याचं काम करतोय. बरं, यांनी केलं काय या तैमूर लंगने, एवढा का विरोध, अख्ख्या भारत देशातून विरोध झाला बरं का. लक्षात घ्या काय घडलंय ते. हे तुघलकांचं राज्य, याने अक्षरशः दिल्लीमध्ये जाळपोळ आणि लुटालूट सुरू केली. कुठल्या लेवलची बघा आता. तैमूर लंग भारतामध्ये आला इसवी सन 1398 मध्ये, तो भारतामध्ये आला. आणि तो आल्याच्या नंतर तो जो नासिरुद्दीन होता ना, तो पळून गेला. तो टिकूच शकला नाही तैमूर लंगच्या समोर. तैमूर लंग याच्यानंतर 1414 पर्यंत भारतामध्ये होता. आणि या कालावधीमध्ये त्याने दिल्ली, असं म्हणतात, दिल्लीमध्ये इतकी लुटालूट केली की या ठिकाणी केवळ आणि केवळ राख शिल्लक ठेवली. काळ बघा ना, 16 वर्ष जणू काही सगळ्या दिल्लीचं, आग्र्याचं सगळं काही जणू काही त्यांनी स्मशानभूमी तयार करून टाकली. राजधानी, तुघलकांच्या राजधानीची अक्षरशः स्मशानभूमी तयार केली. लंग हे त्याचं आडनाव नाहीये बरं का. तैमूर नाव आहे पण लंग हे आडनाव नाही. तो एका पायाने थोडासा लंगडा होता, तो लंगडत लंगडत चालायचा. त्यावरून त्याला लंग, तैमूर लंग असं म्हटलेलं आहे. आणि हा कोण होता, तुम्हाला जर आठवत असेल तर जेव्हा आपण अल्तमशचा भाग पाहिला होता,
त्यावेळी एक मंगोलियन सम्राट भारतावर चाल करून आला होता आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अल्तमशने त्याला भारतामध्ये येऊ दिलं नव्हतं. चंगेज खान. त्याच मंगोलियनच्या वंशजांमध्ये नंतर अल्लाउद्दीन खिलजी उभा राहिला की ज्याने 6 वेळा त्याने मंगोलियन आक्रमण माघारी पाठवली. 6 वेळा हरवलं त्याने. आणि तेच मंगोल पुढे जेव्हा त्यांनी बाकी सगळे भाग जिंकायला सुरुवात केली होती आणि आपण पाहिलं अगदी आशिया, आफ्रिका, युरोप सगळीकडे यांचं राज्य पसरलेलं होतं मंगोलियनांचं. त्यामध्ये तुर्कस्तानमध्ये जेव्हा हे सगळे पोहोचले मंगोलियन, तेव्हा त्यांच्यामध्ये जे काही विवाह झाले त्यातून जी मुलं जन्माला आली त्या तैमूर त्या तुर्कस्तानच्या आणि मंगोलियनांच्या एकत्रित त्यांच्या विवाहातून जी मुलं जन्माला आली त्यांच्या वंशजांमध्ये हा तैमूर जन्माला आलेला होता. म्हणजे एका अर्थाने मंगोलियनांचं जे आक्रमण भारतावर झालं ते या तैमूर लंगाच्या माध्यमातून. पण हा स्वतः राहिला नाही. 16 वर्ष अक्षरशः जाळपोळ, लुटालूट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या आपण म्हणूयात सरदारांना, लोकांना ठार मारणं असेल, स्त्रियांवर अत्याचार करणं असेल, शारीरिक अत्याचार झाले, मानसिक अत्याचार झाले, खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्रास दिला. त्याला विलन मानलं जातं भारतासाठी. पण 1414 जेव्हा तो माघारी निघाला त्यावेळी त्याने आपला एक सेवक तैमूर लंगाने आपला एक सेवक इथे ठेवला. त्याचं नाव होतं खिजर खान सय्यद. आणि त्याला सांगितलं इथून पुढे दिल्लीचा कारभार तू सांभाळ. आणि त्यामुळे तिथून पुढे सय्यद वंशाची सुरुवात झाली. चौथे वंश, सुलतानशाहीतला चौथे वंश. पहिले आपण पाहिले गुलाम वंश, नंतर आपण पाहिला खिलजी वंश, नंतर आपण पाहिला तुघलक वंश आणि आता चौथे वंशज सय्यद वंशज. तैमूर लंग निघून गेला, तो काही माघारी आला नाही आणि मुळातच सय्यद वंशांनी सुलतानशाहीची संकल्पना ऍक्सेप्ट केली आणि त्यानंतर पुढे ते या भागाचे राजे झाले, म्हणजे सुलतान झाले. आणि सय्यद वंश जो आहे त्याचा कालावधी होता 1414 ते 1451. सय्यद खिजर खान त्यातल्या त्यात महत्वाचा, कारण की त्याच्यापासून सुरुवात झाली. एकूण कालावधीच कमी आहे बघा ना. आणि लहानशा म्हणजे काही 35 एक वर्ष असतील आणि या लहानशा कालावधीसाठी म्हणून काही 4-5 नावं पाहण्याची आपल्याला गरज नाही. किरकोळ नावं आहेत ती. फार काही मोठे पराक्रम त्यांच्या काळात त्या राजांनी गाजवले नाहीत, ते सुलतानांनी गाजवलेले नाहीत. सय्यद खिजर खान इथला पहिला होता आणि आलमशाह सय्यद हा इथला शेवटचा होता. हे महत्वाचे. आलमशाह सय्यदच्या काळात काय झालं, त्याचा एक वजीर होता हमीद खान. आता आपण जो काही इतिहास पाहतोय त्यामध्ये बघा काही राजपुत्र असे होते की त्यांनी राजाला ठार मारलं स्वतःच्या वडिलांना आणि त्यांनी गादी मिळवली. काही वजीर असे होते की ज्यांनी राजाला ठार मारला आणि गादी मिळवली. त्यातलाच हा एक प्रकार हमीद खान वजीर. याला असं वाटलं वजीर म्हणजे आता तो सेकंड पोस्टला आहेच आहे, सेकंड पोस्ट. राजा आणि नंतर पंतप्रधान म्हणजे राजा आणि वजीर असाच विषय. तेव्हा आपण ही गादी मिळवावी. आणि त्यामुळे हमीद खानने काय केलं, हमीद खानने आपल्या मदतीसाठी आलमशाहला ठार मारण्यासाठी म्हणून एक बाहेरून एक माणूस बोलावला. त्याचं नाव होतं बेहलोल लोदी. अफगाणिस्तान मधून बोलावला. आणि हा जो अफगाणिस्तान मधून बेहलोल लोदी आला, जसा त्याचं आक्रमण आलं, जसं त्याचा हल्ला आला, आलमशाह सय्यद घाबरला. आलमशाह सय्यद सरळ भारतातून धावत सुटला. तो गेला डायरेक्ट इराणमध्ये बदायू नावाच्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जाऊन राहिला. कायमस्वरूपी त्याची सगळी वंशज तिकडच. आता वजीराला हमीद खानला वाटला आता आपण गादीवर बसू शकतो. पण बेहलोल लोदी जो आला होता ना, तो आला तो परत जाण्यासाठी नव्हता आला. बेहलोल लोदीने हमीद खानला बाजूला केलं आणि बेहलोल लोदी स्वतः सुलतानशाहीच्या गादीवर बसला आणि त्यामुळे 5व्या वंशाची स्थापना झाली,
लोधी वंश. बघा, हमीद खानला वाटलं ठीक आहे, येईल निघून जाईल बेहलोल लोधी, पण बेहलोल लोधी निघून गेला नाही. बेहलोल लोधीने स्वतःच्या राज्याची स्थापना केली 1451 साली आणि 1526 पर्यंत हा लोधी वंश चालला. या कालावधीमध्ये सर्वात शेवटचा जो लोधीचा वारसदार होता तो होता इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी जो होता ना, याचं थोडं त्याला नाही सांभाळता आलं तेवढं. त्याने मैत्रीपूर्ण संबंध किंवा शेजारच्या राज्यांशी चांगले संबंध ठेवणं याच्याकडे त्यांनी लक्ष नाही दिलं. त्याने केलं काय, त्याने त्याचाच एक लाहोरचा गव्हर्नर होता दिलावर लोधी, त्याला त्यांनी नाराज केलं. खर तर नातेवाईक ना त्याचा, हे दोघं नातेवाईक होते, लांबच्या नात्यातले भाऊ म्हणा. पण याने त्याला नाराज केलं. त्याच्या इच्छेनुसार त्याला काम नाही करू दिलं दिलावरला. दुसरी गोष्ट, मेवाडचा जो राजा होता राणा संगा, हा जो राजपूत राजा होता, याच्यासोबत त्याने लढाई केली आणि त्या लढाईत हारला, स्वतः हारला. पण लढाई केली आणि त्या शेजारच्या राज्यालाही नाराज केला. त्याच्या सोबत त्याने माळवाचा जो परिसर तिथला मेदिनी राय या नावाचा जो राजपूत राजा होता त्याच्यासोबतही शत्रुत्व पत्करलं. चिडले. ते म्हटले इब्राहिम लोधीला जरा बघितलंच पाहिजे, सगळ्यांशीच भांडत सुरू आहे. दिलावर लोधी, राणा संगा आणि मेदिनी राय हे एकत्र आले आणि ह्यांनी ठरवलं, ज्या पद्धतीने त्या वजीराने हमीद खानने बाहेरून एक माणूस बोलवला होता बेहलोल लोधी, त्या पद्धतीने आपण आता या इब्राहिम लोधीला बाजूला करण्यासाठी म्हणून एक माणूस आपण बोलूयात. आणि त्यावेळी त्यांनी निमंत्रण दिलं बाबरला. बाबर स्वतःसाठी राज्य किंवा स्वतःची जमीन शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याला त्याच्या स्वतःच्या राज्यामधून त्याच्या भावंडांनी, त्याच्या नातेवाईकांनी हाकलून लावलेला होता. तिथला तो राजा होणार होता. तिथून तो निघाला, इब्राहिम लोधीवर त्याचा हल्ला आला, आक्रमण आला आणि यावेळी या दोघांमध्ये जी पहिली लढाई झाली ती पानिपत या ठिकाणी झाली आणि त्यामुळे या लढाईला म्हटलं जातं पानिपतचं पहिलं युद्ध. पानिपतला एकूण 3 लढाया झाल्या. जशा तराईंच्या 3 लढाया आहेत ना, आपण मागे पाहिल्या पहा, तराईंच्या 3 लढाया, अशा पानिपतच्या 3 लढाया आहेत आणि त्या तिन्ही प्रसिद्ध आहेत. त्यातली पहिली लढाई, एका बाजूने इब्राहिम लोधी आणि दुसऱ्या बाजूने बाबर. बाबरच्या मदतीला मेदिनी राय हा राजपूत, राणा संगा हा राजपूत आणि दिलावर लोधी हा इब्राहिम लोधीच्याच राज्यातला वायव्येच्या भागातला सरदार. आणि तो स्वतःच त्या बाजूला असल्यामुळे त्यांनी बाबरला बोलावणं सोपं पडलं. बाबरला यायला काहीच अडचण झाली नाही. पानिपत मध्ये दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर येऊन उभी टाकली आणि यावेळी बाबरने त्याच्या सोबत आणलेला होता, सोबत आणल्या होत्या तोफा. या प्रकारच्या तोफांचा सामना करण्याची क्षमता आपल्याकडे त्यावेळी इब्राहिम लोधी मध्ये नव्हती. त्यामुळे तुम्हाला ते बाहुबली सिनेमाचा छोटासा सीन दिसतोय, पण एक युद्धाचा प्रसंग, हा प्रसंग तुमच्या समोर ठेवलेला आहे. दोन्ही बाजूने एकांमध्ये प्रचंड उशेजांमध्ये या लढाई नंतर बाबर जिंकला आणि इब्राहिम लोधी मारला गेला. युद्धामध्ये मरण पावलेला इब्राहिम लोधी हा दिल्लीचा पहिला शासक. त्याच्या आधी कुठलाच सुलतान हा युद्धामध्ये मारला गेला नाही. हा शेवटचा सुलतान युद्धात मारला गेला. सुलतानशाही संपली आणि बाबर आता गादीवर बसला. मग बाबरला आपण सुलतान नाही म्हणायचं का? नाही म्हणायचं. कारण त्याने धर्मगुरूचं वर्चस्व पूर्णपणे नाकारलं. त्याने हे सांगितलं, जो खलिफा आहे, जो धर्मगुरू आहे,
त्यांनी केवळ आणि केवळ धर्माचं काम पाहावं. राज्य चालवायची जबाबदारी माझी आहे आणि मी इथला राजा आहे. त्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही. अशा पद्धतीने बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली. आणि यानंतर पुढे मुघलांची वाटचाल कशी आहे, तो इतिहास आपण आपल्या पुढच्या लेक्चरला पाहणार आहे. 2 ठीक आहे. बरं, लेक्चर कसं वाटलं? काही अडचण, काही शंका असेल तर विचारून घ्या. काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर तेही आपण पाहूया. ठीक आहे, हरकत नाही. लेट झाला रे, तुम्ही येता हे महत्वाचं आहे. हरकत नाही. चालेल. 30.5 मिनिटे होईपर्यंत मी थांबतो. म्हणजे अजून 30-35 सेकंद थांबतो. त्यामध्ये काही शंका आली तर किंवा काही मुद्दा आला तर आपण त्यावर बोलूयात, नाहीतर थांबूयात. मुघलशाहीची सुरुवात आपण पुढच्या लेक्चरला करणार आहे. म्हणजे 1526 पर्यंत पोहोचतोय आपण. ठीक आहे. थोडक्यात काही विचारायचं नाही, बोलायचं नाहीये किंवा काही शंका नाहीये असं लक्षात येत आहे. चलो, थँक यू व्हेरी मच. भेटूयात पुढच्या लेक्चरला, मुघलशाहीच्या लेक्चरमध्ये. बाय बाय. ऑन सीट कळलं नाही बाळा. रुद्र, कळलं नाही. ऑन सीट काय म्हणजे काय माहिती तेच कळलं नाही. काय म्हणायचं काय नेमकं? ऑन सीट म्हणजे काय? 33 मिनिट होईपर्यंत थांबतो मी. बघूयात तुझा काय प्रश्न येतोय ते. आणि काही नसेल शंका तर तसं सांग मग वाटल्यास. दर्शनची तर काही शंका दिसत नाहीये. आणि दर्शन लेट नाही झाला बाळा. तुझा टायमिंग 8:03 दिसतोय. हा, 8:01 स्टार्ट झालं असेल लेक्चर. ठीक आहे. अच्छा, चुकी झाली. ठीक आहे, हरकत नाही. चलो, थांबूयात मग आपण. बाय बाय. पुढच्या लेक्चरला परत भेटूयात मुघलशाहीच्या लेक्चरमध्ये. गुड बाय.